नमस्कार, मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनेल सुगंधा घरी टॉक्स. माझ्या या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, जे किरकोळ विक्रेते किंवा दुकानदार आहेत त्यांच्याकडे शॉप ॲक्ट लायसन्स आणि फूड अँड ड्रग्स लायसन्स असणं हे आवश्यक असतं. किंबहुना तसा कायदा पूर्वीपासूनच आहे, मात्र त्याच्यावर अंमलबजावणी केली जात नाही. जेव्हा हे किरकोळ विक्रेते अन्न आणि औषध प्रशासनाकडे नोंदणी करतात तेव्हा त्यांना एक नोंदणी क्रमांक मिळतो आणि 1 ते 5 वर्षांसाठी ते नोंदणी करू शकतात. आता जेव्हा केव्हा हे किरकोळ विक्रेते होलसेल विक्रेत्यांकडून माल घेतील, तेव्हा त्यांना हा नोंदणी क्रमांक सांगणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्याशिवाय त्यांना मालही मिळणार नाही आणि पक्कं बिलही मिळणार नाही. अन्न आणि औषध प्रशासनाने किरकोळ विक्रेत्यांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी ही अन्न आणि औषध प्रशासनाकडे करावी. शिवाय ज्या होलसेल विक्रेत्यांकडून ते माल घेतात त्यांना देखील नोटिसा पाठवलेल्या आहेत की ज्या किरकोळ विक्रेत्यांनी अशी नोंदणी केलेली नाही, ज्यांच्याकडे नंबर नाही, त्यांना मालाचा पुरवठा करण्यात येऊ नये, तसंच त्यांना बिलही देण्यात येऊ नये. शिवाय जर होलसेल विक्रेते आणि किरकोळ विक्रेते या दोघांनीही या सूचनेचे पालन केलं नाही, तर त्या दोघांवरही कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय वैयक्तिक नावाने बिल दिल्यासही कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती FDAचे सहआयुक्त मोहन केंबळकर यांनी दिलेली आहे. ज्या दुकानदारांना नोंदणी आवश्यक केलेली आहे, ते दुकानदार किंवा व्यवसाय पुढीलप्रमाणे आहेत. डेअरी युनिट, तेल प्रोसेसिंग युनिट, कत्तलखाना, मांस प्रक्रिया युनिट, अन्न प्रक्रिया युनिट, स्टोरेज युनिट, घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता, वितरक, पुरवठादार, ढाबा, खानावळ, क्लब, कॅन्टीन, अन्न कॅटरिंग, हॉटेल, उपाहारगृह, खाद्यपदार्थ, दूध वाहतूक, फास्ट फूड, चायनीज सेंटर इत्यादी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.